राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 3 मे या दिवशीचं चिंतन. अनुभव हा तोंडानं सांगता येत नाही, तो अनुभवानंच अनुभवावा लागतो. अनुभव हा सांगण्याचा विषयच नाही. यतो वाचो निवर्तन्ते, चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला, तैसा म्या देखिला निराकारू वो माये. माऊलींचे शब्द आणि वरचं गीतेतलं अर्धवचन यात अनुभवाची प्रकटीकरणाची मर्यादा आहे. शब्दांचा प्रांत जिथे संपतो तिथून अनुभवाचा टप्पा सुरू होतो, म्हणून तो वैयक्तिक पातळीवर असतो. एखाद्या समूहानं विशिष्ट दृश्य पाहिलं, ऐकलं, हे खरं असलं तरी त्याची संवेदना, प्रतिक्रिया, थरार हा ज्याचा त्याचा निराळा असतो, सांगता येत नाही. नवीन क्वांटम तत्त्वज्ञान म्हणजे पुंजवाद हेच सांगता येत नाही. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा, असं आपण व्यवहारात कितीतरी वेळेला म्हणतो नाही का, पण त्याचा पूर्ण अर्थ माहीत असतोच असं नाही. शब्दानं काय सांगणार, काय सांगता येतं हा मोठा प्रश्न आहे. ब्रह्माच्या स्वरूपाबद्दल किंवा त्याच्या साक्षात्काराबद्दल काय आणि कसं सांगणार हा मोठाच गहन प्रश्न साक्षात्कारी पुरुषांना पडत असणार. गुरोस्तु मौनं व्याख्यानम, शिष्यास्तु छिन्न संशयः. शिष्यानं ब्रह्म कसं असतं, ब्रह्म म्हणजे काय विचारल्यावर गुरुदेवांचं मौन हेच उत्तर आहे. मी मघापासून सांगतोय पण तुझ्या लक्षात येत नाही, असं ते शिष्याला म्हणाले. ही गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. अनुभवाचं वर्म वाचाल मूकं करोति यामध्येच सामावलेलं आहे. हे एकदा लक्षात घेतलं म्हणजे मग तुमचा अनुभव सांगा जसं कोणी कुणाला म्हणण्याचं कारणच नाही. कारण जोपर्यंत अनुभव सांगितला जातो तोपर्यंत तो दृश्याच्या पातळीवरच असू शकतो, त्याला पर्याय नाही. संतांनी आपले अनुभव सांगितले पण त्यांनाही शब्द सापडेनात. शब्देवीण संवादिजे अशी जेव्हा शिष्याची पात्रता होईल तेव्हाच ते शक्य आहे. माऊलींनी प्रतिज्ञापूर्वक सांगितलं, या करणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन, इंद्रिया करवी. त्यांचा अधिकार तसा होता. आमची पात्रता नसल्यामुळे आम्हाला समजू शकत नाही, ही गोष्ट निराळी. साखर या विषयावर खूप काही बोलता येईल, लिहिता येईल, परंतु ती गोड किती आहे आणि कशी आहे हे सांगणार कसं? ती खाऊनच अनुभवली पाहिजे. म्हणून साक्षात्काराचा अनुभव ही अनुभवाचीच गोष्ट आहे, बोलण्याची नाही. आणि हे सुद्धा गुरुकृपेनंच उमजतं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.